हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन काय असतात, त्याच्यानंतर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आणि सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन काय असतं ते बघितलं होतं. त्याच्यानंतर त्याची फर्स्ट केस पण स्टडी केली होती, ज्याच्यामध्ये होतं की ऑक्झिलरी इक्वेशनला डिस्टिंक्ट रूट्स जर असले तर काय प्रोसेस फॉलो करायची. तर आपण सेकंड केस बघणार. केस 2 मध्ये असेल की ऑक्झिलरी इक्वेशनला इक्वल रूट्स असले तर कसं सॉल्व्ह करायचं. सो ऑक्झिलरी इक्वेशन हॅव्हिंग इक्वल रूट्स. सो पहिले आपण एक जनरल सेकंड ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन कन्सिडर करू. सो y डबल डॅश a1 y डॅश प्लस a2 y इज इक्वल्स टू 0. सो लेट दिस इक्वेशन बी नंबर 1. सो आपल्याला माहिती आहे की हे जे लेफ्ट हँड साइडचं असतं त्याला आपण डिफरन्शियल ऑपरेटर म्हणतो, विच इज डिनोटेड बाय एल ऑफ वाय. सो दिस बिकम एल ऑफ वाय इज इक्वल्स टू 0. या डिफरन्शियल इक्वेशनचं जे इक्वेशन नंबर 1 आहे त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन असं बनतं. ऑक्झिलरी इक्वेशन बनतं m स्क्वेअर प्लस a1m प्लस a2. सो याला दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो आपण याला डिनोट करू शकतो p ऑफ m. सो p ऑफ m इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस a1m प्लस a2. सो इक्वेशन मधला आपण लिहू शकतो l ऑफ y is equals to p of m into y. Let this be equation number 2. So आता जसं केस मध्ये दिलेलं आहे आपल्याला या पॉलिनॉमियलचे इक्वल रूट्स घ्यायचे. सो लेट m1 and m2 be the roots of auxiliary equation p of m is equals to 0. So as given m1 is equals to m2 आहे, कारण आपण घेतोय कंडिशन की रूट्स कसे असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. सो जर m1 is equals to m2 आहे तर जनरल सोल्युशन y बनतं c1 e to the power m1x प्लस c2 e to the power m2x. बट जसं गिवन आहे m1 is equals to m2 आहे, सो इथे येईल y is equals to c1 e to the power m1x plus c2 e to the power m1x. सो आता याच्यामधनं जर e to the power m1x कॉमन घेतला, सो e to the power m1x ब्रॅकेट मध्ये राहते c1 प्लस c2. आता इथे c1 आणि c2 कॉन्स्टंट आहे आणि त्याची ऍडिशन सुद्धा एक कॉन्स्टंटच म्हणतात. सो सपोज लेट c1 प्लस c2 बी इक्वल्स टू c. सो c e to the power m1x. हे जनरल सोल्युशन आपल्याला मिळतं इक्वेशन 1 साठी. बट या जनरल सोल्युशन मध्ये एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे c. आणि इथे जे डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आहे ती 2 आहे. मग जितकी ऑर्डर असेल डिफरन्शियल इक्वेशनची तेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट आपल्याला जनरल सोल्युशन मध्ये लागतात. बट इथे फक्त एकच कॉन्स्टंट आलेला आहे, तो म्हणजे c. मग याचा अर्थ काय की हे जे सोल्युशन आपल्याला मिळालं y इज इक्वल्स टू c e टू दी पॉवर m1x हे जनरल सोल्युशन नाहीये. दिस कंटेन ओनली वन आर्बिटरी कॉन्स्टंट. 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असायला पाहिजे होते, बट आपल्याला एकच मिळाला. सो दिस कंटेन ओनली वन आर्बिटरी कॉन्स्टंट. Therefore it does not form general solution for equation 1. मग आता असं जनरल सोल्युशन कसं शोधायचं ज्याच्यामध्ये 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असणार. सो त्यासाठी इथे जसं आपण इथे इक्वेशन नंबर 2 मध्ये घेतलं होतं
आपल्याला m1 इज इक्वल्स टू m2 हे रूट्स मिळालेच आहे इथे p ऑफ m चे, आणि e टू दी पॉवर m1x हे एक सोल्युशन तर बनतेच इक्वेशन नंबर 1 चं. सो e टू दी पॉवर m1x इज वन ऑफ द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. हे एक सोल्युशन तर आहे. आता आपल्याला दुसरं सोल्युशन शोधायचं आहे आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन आपण लिहू जेणेकरून जे जनरल सोल्युशन तयार होईल. सो e टू दी पॉवर m1x हे एक सोल्युशन आहे इक्वेशन 1 चं. पण जर ते इक्वेशन 1 सॅटिस्फाय करतं तर इक्वेशन 2 पण सॅटिस्फाय करतं. सो देअरफॉर L ऑफ इथे y च्या जागी e टू दी पॉवर m1x पुट करणार इक्वल्स टू p of m टू दी पॉवर m1x. आता मी या इक्वेशनला डिफरन्शिएट करते विथ रिस्पेक्ट टू m. सो डिफरन्शिएट with respect to m. So del by del m, L of e to the m1 actually. So e to the power m1x equals to del by del m p to the power m e to the power m1x. So L of del by del m1 e to the power m1x is equals to इथे प्रोडक्ट रूल लागेल. सो प्रोडक्ट रूल नी होईल p dash of m1 into e to the power m1x plus p of m1 into m1 e to the power m1x. याचा डेरिव्हेटिव्ह बनतो L of x into e to the power m1x. आणि इकडे लेफ्ट राइट हँड साइड मध्ये p dash m1 e to the power m1x म्हणजे फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शन as it is plus first function into derivative of second function. So याचा डेरिव्हेटिव्ह x into e to the power m1x. सो याच्यामधलं e to the power m1x जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये मी ते p dash of m1 plus x into p of m1. सो आता जसं p of m काय आहे, p of m ऑक्झिलरी इक्वेशन m स्क्वेअर प्लस a1m प्लस a2 आणि m1 काय आहे, m1 याचं एक रूट आहे. सो ऑब्विसली p of m1 किती असेल, 0 असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे एक रिमार्क असा आहे, रिमार्क आपल्याला सांगतो की जर m1 हा रिपीटेड रूट आहे एखाद्या पॉलिनोमियलचा, if m1 is repeated root of any polynomial, सेकंड पेज वर घेऊ, remark, if m1 is repeated root of any polynomial say p of x, then m1 is also root of the derivative of that polynomial, that is p dash of x. So मग आता इथे p of m1 equals to 0. Why? कारण m1 हा p of m चा डेरिव्हेटिव्ह आहे. सो p dash of m1 पण काय असणार, 0 असणार. सो मग हे आता आपण याच्यामध्ये
पुट करू या इक्वेशन मध्ये. या इक्वेशनला नंबर देऊ 3. सो इक्वेशन 3 आहे आपल्याकडे L of x into e to the power m1x is equals to e to the power m1x in bracket p dash of m1 plus x into p of m1. So e to the power m1x, p dash of m1 ची value 0 plus x, p of m1 ची value सुद्धा 0. So e to the power m1x multiplied by 0, which is again equals to 0. So L of x into e to the power m1x काय मिळाला? 0 मिळाला. So याचा अर्थ काय? हे जे फंक्शन आहे y is equals to x e to the power m1x, this become again one of the solution of the given differential equation. So एक सोल्युशन आपल्याला मिळालं होतं e to the power m1x आणि दुसरं सोल्युशन आपल्याला मिळालं x into e to the power m1x. सो हे दोन सोल्युशन मिळून याचं लिनियर कॉम्बिनेशन ने आपल्याला जनरल सोल्युशन लिहिता येईल. सो y is equals to c1 e to the power m1x plus c2 x into e to the power m1x. So c1 plus x into c2 is equals to e to the power m1x. So c1 plus x c2. सो इथे आता c1 आणि c2 हे दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आलेले आहे. सो देअरफॉर हे जे आहे y is equals to c1 plus x c2 multiplied by e to the power m1x. This become the general solution for given linear differential equation. कुठल्या कंडिशन मध्ये? जेव्हा ऑक्झिलरी इक्वेशनचे जे रूट्स आहे ते इक्वल राहतील. रूट्स जेव्हा रिअल असतील आणि इक्वल असतील. याच्यानंतर आपण या केसवरचं एक एक्झाम्पल बघू. सो एक्झाम्पल, सो सपोज गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 2 इंटू dy by dx plus y is equals to 0. So solution, याला आपल्याला लिहिता येईल given differential equation is y double dash plus 2 into y dash plus y is equals to 0. Let this be number 1. Auxiliary equation काय बनेल? Auxiliary equation becomes m square plus twice m plus 1 equals to 0. So आता हे ऑक्झिलरी इक्वेशन चे रूट्स काढावं लागेल आपल्याला. सो हे बनते m plus 1 चा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. सो m plus 1 equals to 0. So m is equals to minus 1. सो हे याचा पॉवर 2 असल्यामुळे हे रिपीटेड रूट्स बनेल. म्हणजे m1 is equals to minus 1 आणि m2 is equals to minus 1. सो एक फंक्शन बनेल e to the power minus x आणि एक फंक्शन बनेल x into e to the power minus x. सो देअरफॉर जे जनरल सोल्युशन बनेल ते असं असेल y is equals to c1 e to the power minus x plus c2 into x e to the power minus x. So c1 plus x c2 into e to the power minus x ला common. So this becomes the general solution for this given differential equation. याच्यानंतर आता आपण थर्ड केस बघणार. केस नंबर 3. सो केस नंबर 3 होती की ऑक्झिलरी इक्वेशनला कॉम्प्लेक्स रूट्स असले तर काय सोल्युशन राहत. सो केस 3 विल बी ऑक्झिलरी इक्वेशन हॅव्हिंग कॉम्प्लेक्स रूट्स. ऑक्झिलरी इक्वेशन हॅव्हिंग कॉम्प्लेक्स रूट्स. सो पुन्हा इथे आपण एक जनरल डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करू. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. सो y डबल डॅश
plus a1 y dash plus a2 equals to 0. Let this be a given differential equation, एक general differential equation आहे. So when equation 1 has a pair of, याचं जे ऑक्झिलरी इक्वेशन असेल, सो आपण त्याला असं लिहू की when auxiliary equation of equation 1 have a pair of imaginary roots, so suppose पहिलं रूट असेल m1 अल्फा प्लस आय बीटा आणि दुसरं रूट जे असेल m2 ते असेल अल्फा मायनस आय बीटा. सो जनरल सोल्युशन काय राहील मग? जनरल सोल्युशन जर आपण याला केस 1 ने सॉल्व केलं तर जनरल सोल्युशन इज गिवन बाय, केस 1 ने सॉल्व केलं तर काय होईल? y इज इक्वल्स टू c1 e टू द पॉवर अल्फा प्लस आय बीटा x प्लस c2 e टू द पॉवर अल्फा मायनस आय बीटा x. बट याला आता आपण थोडा अजून सिम्प्लिफाय करणार. सो c1 e टू द पॉवर अल्फा प्लस आय बीटा इंटू x ला असं लिहिता येईल e टू द पॉवर अल्फा इंटू x e टू द पॉवर आय बीटा इंटू x प्लस c2. सिमिलरली इथे पण आपल्याला लिहिता येईल e टू द पॉवर अल्फा x आणि e टू द पॉवर मायनस आय इंटू बीटा इंटू x. सो दिस बिकम्स e टू द पॉवर अल्फा x कॉमन निघतो. सो e टू द पॉवर अल्फा x कॉमन काढल्यावर ब्रॅकेट मध्ये असेल c1 e टू द पॉवर आय बीटा x प्लस c2 e टू द पॉवर मायनस आय बीटा x. सो याला पुढे सॉल्व केल्यावर मिळतं y इज इक्वल्स टू e टू द पॉवर अल्फा x c1 e टू द पॉवर आय बीटा x ला आपल्याला लिहिता येतं कॉस बीटा x प्लस आय साइन बीटा x बाय युलर फॉर्म्युला आणि प्लस c2 पुन्हा e टू द पॉवर मायनस आय बीटा x ला लिहिता येतं कॉस बीटा x मायनस आय साइन बीटा x. So this becomes e to the power alpha x. इथे आपण c1 ला आतमध्ये मल्टिप्लाय करू. सो c1 cos बीटा x प्लस आय c2 sin बीटा x प्लस c2 इंटू cos बीटा x माइनस आय इंटू c2 sin बीटा x which is equals to पुन्हा e to the power alpha x. आता या ब्रॅकेट मध्ये या फर्स्ट आणि थर्ड टर्म मधून cos बीटा x जर कॉमन काढलं तर c1 प्लस c2 मल्टिप्लाय बाय cos बीटा x प्लस आय इंटू सेकंड आणि थर्ड टर्म मधनं आय साइन बीटा x जर कॉमन काढलं तर इथे c1 असेल. So I in bracket c1 minus c2 sin beta x. So e to the power alpha x. इथे c1 plus c2 च्या जागी आपण एक कॉन्स्टंट a ठेवून देऊ किंवा बिकॉज c1 एक कॉन्स्टंट आहे c2 एक कॉन्स्टंट आहे आणि त्याची ऍडिशन अल्टिमेटली एक कॉन्स्टंट असेल. सो a टू cos बीटा x प्लस पुन्हा इथे i इंटू c1 मायनस c2 ला एक कॉन्स्टंट ठेवून देऊ सपोज b. So b into sin beta x. So whenever an auxiliary equation have a pair of complex roots, so त्यावेळेस जे त्याचं जनरल सोल्युशन राहील it is given by y is equals to e to the power alpha x in bracket a cos beta x plus b sin beta x. याच्यावर आपण अजून एक्झाम्पल्स बघणार. सो एक्झाम्पल नंबर 1, solve
differential equation d2y upon dx square plus 8 into dy by dx plus 25y is equals to 0. So याचं सोल्युशन असेल गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे गिवन डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला लिहिता येतं y डबल डॅश प्लस 8 into y dash plus 25y is equals to 0. Let this be number 1. So auxiliary equation काय बनेल auxiliary equation becomes m square plus 8m plus 25 equals to 0. आता या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स आपल्याला फाइंड करायचे बट हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे हे स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व्ह होत नाही सो वी विल यूज हियर द फॉर्म्युला m is equals to minus b plus minus under root of b square minus 4ac upon twice a. So m is equals to minus b ची व्हॅल्यू 8 आहे प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर दॅट इज 64 मायनस 4 into a into c. सो इथे a ची व्हॅल्यू आहे 1 b ची व्हॅल्यू आहे 8 आणि c ची व्हॅल्यू आहे 25. आपण याला कंपेअर करतो विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c सोबत. So 4 into a into c. So 4 into a is 1, 4 into 1 into 25 that is 100 upon 2 into a म्हणजे 2. So m is equals to minus 8 plus minus this is minus 36 upon 2. So therefore m is equals to minus 8 plus minus under root of 36 is 6i where under root of minus 1 is I upon 2. So इतना दोन रूट सेपरेट होतात m1 is equals to minus 8 plus 6i divided by 2 आणि m2 is equals to minus 8 minus 6i divided by 2. So m1 काय बनेल m1 बनेल minus 4 plus 3i 2 ने डिवाइड केल्यावर आणि m2 बनेल minus 4 minus 3i. सो अल्फाची व्हॅल्यू काय झाली इथे -4 आणि बीटाची व्हॅल्यू काय झाली 3. सो आपलं जनरल सोल्युशन बनेल काय असतं e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट a cos बीटा x प्लस I sin बीटा x. So it will become e to the power -4x in bracket a to the a cos 3x plus I sin 3x. So this becomes the solution for this given differential equation. पुन्हा अजून एक एक्झाम्पल बघू आपण based on this article. So example number 2. So question आहे solve y double dash plus omega square y is equals to 0. So याचं सोल्युशन असेल गिवन DE काय आहे गिवन DE आहे y double dash plus omega square y is equals to 0. So auxiliary equation काय बनेल auxiliary equation becomes m square plus omega square is equals to 0. So m square is equals to minus omega square. So m square is m is equals to plus minus I omega. So इथे आता अल्फाची व्हॅल्यू 0 आहे. So अल्फा is equals to 0 आणि बीटाची व्हॅल्यू आहे ओमेगा. सो जनरल सोल्युशन काय बनेल y is equals to e to the power 0x in bracket a cos omega x plus b sin omega x.
सो विच इज इक्वल्स टू e to the power 0x म्हणजेच 1. सो 1 into सिंपल त्याचं सोल्युशन बनेल a to the power cos omega x plus b into sin omega x. सो याचा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण या तीनही केसेसवर एक्झाम्पल्स बघू. थँक्यू.